हॅलो हॅलो. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका जुलै 2022 पाहणार आहोत. अगोदर आपण अगोदरच्या तासाला प्रश्नपत्रिका जी होती ती 2021 ची होती. आज आपण 2022 ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. चला आपण लगेच या प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. सेक्शन 1 मध्ये आपल्याला इंग्रजीचे 25 प्रश्न सोडवायचे आहेत. तर आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 इन्स्ट्रक्शन, क्वेश्चन नंबर 1 पासून 1 ते 3 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहे. म्हणजे 1 ते 3 प्रश्नासाठी आपल्याला हा पुढील उतारा दिलेला आहे. रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. हा उतारा वाचून आपल्याला क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 म्हणजे 1 ते 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर पहिलाच प्रश्न उतार्याचा आलेला आहे. तर बघूया आपण याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे इथे काय करायचं आपल्याला, तर पॅसेजवर आधारित हे प्रश्न आहेत 3. तर या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला आयडेंटिफाय व्हॉट राकेश शर्मा कुडंट सी फ्रॉम द स्पेस. तर आपल्याला बघा इथं राकेश शर्मा यांचा हा पॅसेज दिलेला आहे. तर या पॅसेज मध्ये आपल्याला तर ओळखा की राकेश शर्मा यांनी कुड नॉट सी फ्रॉम द स्पेस. म्हणजे राकेश शर्मा स्पेस म्हणजे आकाशामध्ये काय पाहू शकले नाहीत. कुड नॉट सी फ्रॉम द स्पेस, अवकाशातून ते काय पाहू शकले नाहीत. आयडेंटिफाय व्हॉट राकेश शर्मा कुड नॉट सी फ्रॉम द स्पेस. शोधा किंवा ओळखा की राकेश शर्मा हे अवकाशातून काय पाहू शकले नाहीत. तर आपलं इथं उत्तर बघू आपण, पॅसेज मध्ये शोधू. तर बघा पॅसेज मध्ये आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे. ग्रीनलँड असं म्हटलंय बघा. पहिला ऑप्शन आहे ग्रीनलँड. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे प्लेन्स, ब्ल्यू ओशन्स, स्नो क्लॅप हिमालयाज. म्हणजे हरितभूमी ग्रीनलँड, प्लेन्स, त्यानंतर ब्ल्यू ओशियन निळा महासागर, बर्फाच्छादित हिमालय आणि प्लेन्स असं म्हटल्यावर. तर या ठिकाणी आपण बघा ही कुड सी द ब्ल्यू ओशियन्स. पहिला जो पॅसेज आहे त्याच्या शेवटच्या ओळीला दिले बघा, ही कुड सी द ब्ल्यू ओशियन्स. पहिला ऑप्शन आहे बघा, हे बघू शकलेलं आहे, ते पाहिलेलं आहे. ही कुड सी ते बघू शकला होता. ब्ल्यू ओशियन्स आहे इथं ऑप्शन 3 मध्ये. त्यानंतर ग्रीनलँड आहे ऑप्शन 1. त्यानंतर प्लेन्स 2 नंबरचा ऑप्शन प्लेन्स आहे. 4 नंबर ऑप्शन आहे स्नो क्लॅप्ड हिमालयाज. तर इथं स्नो क्लॅप्ड डॅझलिंग हिमालयाज असं आहे. म्हणजे इथे आपल्याला ग्रीनलँड आहे पॅसेज मध्ये, ब्ल्यू ओशियन्स पण आहे, स्नो कॅप्ड हिमालयाज
हे सुद्धा आहे. परंतु 2 नंबरचं जे ऑप्शन आहे प्लेन्स, हे ते बघू शकलेलं नाहीये, म्हणजे हे ऑप्शन तिथं नाहीये उतार्यामध्ये. म्हणून क्वेश्चन नंबर 1चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 प्लेन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 हा पॅसेजवर आधारित प्रश्न आहे. दुसरा आणि तिसरा 3 प्रश्न असे पॅसेजवर आधारित आहेत. तर दुसरा प्रश्न आपण बघू. चूज द करेक्ट स्टेटमेंट फॉर द फॉलोइंग. चूज द करेक्ट स्टेटमेंट फॉर द फॉलोइंग म्हणजे खाली दिलेलं जे वाक्य आहे ते कोणत्या प्रकारचं आहे? फॉल्स आहे, ट्रू आहे, नॉट शुअर खात्री नाही, नन ऑफ दिस वरील पैकी नाही. तर वाक्य सेंटेन्स काय बघू आपण. स्टेटमेंट: राकेश शर्मा वॉज द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन स्पेस. राकेश शर्मा हे पहिले व्यक्ती होते, जगातील ते पहिले व्यक्ती होते की त्यांनी अवकाशात प्रवास केला. अवकाशात प्रवास करणारे राकेश शर्मा हे जगातील पहिले व्यक्ती होते. तर अशा पद्धतीचे हे वाक्य आहे. तर आपण पॅसेज मध्ये बघू. द वर्ड ॲस्ट्रोनॉट मीन्स ए पर्सन हू ट्रॅव्हल्स इन स्पेस. द सोव्हिएट ॲस्ट्रोनॉट युरी गागरिन वॉज द फर्स्ट पर्सन ऑन द वर्ल्ड टू ट्रॅव्हल इन टू स्पेस. तर युरी गागरिन हे पहिले व्यक्ती होते अवकाशात प्रवास करणारे. त्यामुळे हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स फॉल्स आहे. फॉल्स, ट्रू, नॉट शुअर, नन ऑफ दिस. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. तर हा जो प्रश्न आहे ते बघा. ॲस्ट्रोनॉट त्याच्याशी संबंधित शब्द आहे स्पेस, म्हणजे अंतराळवीर हा अवकाशाशी संबंधित आहे. तर स्कुबा डायव्हर हे कशाशी संबंधित आहे? आता स्कुबा डायव्हर म्हणजे काय? तर पाण्याखालून जे पोहू शकतात किंवा श्वास घेऊ शकतात स्कुबा डायव्हर. पाण्याच्या खाली जे पोहतात किंवा पाण्याच्या खाली श्वास घेतात त्यांना स्कुबा डायव्हर असं म्हटलं जातं. तर पॅसेजमध्ये त्याचं उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये तर नाहीये, पण आपल्याला त्याच्याशी संबंधित शब्द आहे, तो संबंधित शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे अबोव वॉटर. पाण्याच्या वर सबमरीन पाणबुडी, त्यानंतर अंडर वॉटर पाण्याखाली, अक्रॉस वॉटर पाण्याच्या बाजूला. तर याचं करेक्ट आन्सर आहे स्कुबा डायव्हर हा पाण्याच्या खाली असतो, त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे अंडर वॉटर. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. तर हा पॅसेज वर आधारित 3 प्रश्न आपण पॅसेज वाचून आपण ते तिन्ही प्रश्न आपण सोडवलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पुन्हा आपल्याला 4 to 5 क्वेश्चन नंबर 4 to क्वेश्चन नंबर 5 साठी आपल्याला 4 आणि 5 म्हणजे 4 आणि 5 प्रश्नासाठी आपल्याला पुन्हा दुसरा पॅसेज इथे दिलेला आहे.
Read the passage and answer the questions. Choose two correct Choose two correct alternatives. Question number 4. Choose the correct alternatives which are true. म्हणजे दोन आपल्याला पर्याय शोधायचे आहेत आणि ते पर्याय आपल्याला अचूक करेक्ट पाहिजेत. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह विच आर ट्रू. म्हणजे कोणते दोन पर्याय बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. आता बघूया आपण. द फिन्स आर लाईक इट्स नोज. Whale is mammal. Whales cannot hear sounds. They can hear sounds made by other whales thousands of kilometer away. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण पॅसेज मध्ये बघू. The elephant is the biggest of all animals on the land, but the biggest of all animals lives in the sea. It can see as long as 6 elephants. It is the blue whale. Though it lives in the sea, it is not a fish, it is a mammal. तर इथं बघा, फेलच्या बाबतीत आपल्याला दिलेलं आहे फेल इट इज अ मॅमल, म्हणजे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आणि आणखी एक ऑप्शन आपल्याला बघा इथे दिलेलं आहे शेवटी. फेल्स कॅनॉट हिअर साऊंड्स हे नाहीये. फेल्स कॅनॉट स्मेल, दे कॅनॉट सी टू वेल बट दे कॅन हिअर साऊंड्स. शेवटचं पॅसेज मधील शेवटचं लाईन जे आहे, शेवटची लास्ट लाईन, तिथे म्हटलं दे कॅन हिअर साऊंड्स मेड बाय अदर व्हेल्स थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे. असे दोन ऑप्शन करेक्ट आहेत. ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. पहिलं ऑप्शन आहे द फाईन्स आर लाईक इट्स नोज. हे काही ऑप्शन नाहीये याच्यामध्ये. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 व्हेल्स कॅनॉट हिअर साऊंड्स, व्हेल्स कॅनॉट स्मेल असं दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते पण ऑप्शन नाहीये. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर 4. करेक्ट टू ऑप्शन, ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Choose the correct option and fill in the blanks. Whales can dash dash air. They can neither dash dash nor dash dash, but they can dash dash. तर आपल्याला इथं fill in the blanks म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहेत. चूज द करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स. योग्य पर्याय निवडून आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता पहिलं ऑप्शन बघू आपण इथे. ही पहिलं आहे ऑप्शन नंबर 1 हिअर, ब्रीथ, सी, स्मेल. आता फेल्स कॅन हिअर एअर. दे कॅन नायदर ब्रीथ नॉर सी बट दे कॅन स्मेल. तर हे ऑप्शन जर आपण इथं बघितलं व्हेल्स कॅनॉट स्मेल असं म्हटलंय आणि इथं जर बट दे कॅन स्मेल असं जर लिहिलं तर ते चूक राहणार आहे. त्यामुळे पहिलं ऑप्शन रॉंग आहे. ऑप्शन नंबर 2 आहे व्हेल्स कॅन स्मेल, कॅनॉट स्मेल वाक्यामध्ये वरतीच आपल्याला दिलेलं आहे व्हेल्स कॅनॉट स्मेल, त्यामुळे दुसरं पण ऑप्शन रॉंग आहे. ऑप्शन नंबर 3 व्हेल्स कॅन सी एअर. दे कॅन नायदर ब्रीथ नॉर स्मेल. आणि शेवटी बट दे कॅन हिअर.
but they can hear sound. But they can hear sound. परंतु इथं एअर, सी एअर असं चुकीचं होतंय. म्हणजे ऑप्शन नंबर 3 मध्ये सी म्हणजे पाहणे, हवा पाहणे असं होतंय. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज रॉंग, इनकरेक्ट. ऑप्शन नंबर 4, व्हेल्स कॅन ब्रीथ एअर. म्हणजे जे व्हेल्स आहेत, मासा, तो काय करतो, श्वासोच्छवास करतो, ब्रीथ श्वसन करतो, हवा घेतो. दे कॅन नायदर स्मेल, ते वास घेत नाही किंवा पाहू शकत नाही. वास घेत नाही किंवा पाहत नाही, परंतु ते काय करते, हिअर म्हणजे ते ऐकू शकते, हिअर साऊंड्स. म्हणून क्वेश्चन नंबर 5 च करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4, ब्रीथ, स्मेल, सी, हिअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. Surendra Chauhan climbed up Mount Everest, which rises 8,848 meters high above sea level. Choose the correct option. Correct alternative. Surendra Chauhan climbed up Mount Everest, rises 8,848 meters high above sea level. He got praises for his praises for his तर सुरेंद्र चौहान क्लाइम्ड अप माउंट एव्हरेस्ट. सुरेंद्र चौहानने काय केलंय, माउंट एव्हरेस्ट हा जो पर्वत आहे तो पार केलाय. म्हणजे विच रायझेस म्हणजे त्याची जी उंची आहे, त्याची उंची 8,848 मीटर एवढी उंची आहे. आणि समुद्र सपाटीपासून त्याची उंची 8,848 मीटर आहे. आणि तेवढाच माउंट एव्हरेस्ट पर्वत त्यांनी सर केला, ते चढलाय आहे त्या पर्वतावरती. ही गॉट प्रेसेस फॉर हिज. आणि त्याच्या त्याचं हे जे काम होतं त्याबद्दल त्याचा अभिनंदन करण्यात आलेलं आहे, फॉर हिज. तर त्याचे ऑप्शन आहेत एक्सपेडिशन, डायरेक्शन, ट्रॅडिशन आणि सायटेशन. तर असे हे वेगवेगळे ऑप्शन इथं दिलेले आहेत, 4 ऑप्शन. त्याच्यामध्ये आपल्याला सुरेंद्र चव्हाण यांनी माउंट एव्हरेस्ट पर्वत कसं एवढ्या उंचीवर, समुद्र सपाटीपासून 8,848 मीटर उंचावर असलेला पर्वत त्याने सर केला. आणि त्याला त्याबद्दल, त्याच्या या कार्याबद्दल ही गॉट प्रेसेस फॉर हिज. त्याचं डायरेक्शन म्हणजे आपण दिशा म्हणतो, ट्रॅडिशन म्हणजे पारंपरिक, सायटेशन. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे एक्सपेडिशन. एक्सपेडिशन म्हणजे त्याची त्याचं ते स्वप्न किंवा त्याचं ध्येय, एक्सपेडिशन त्याने सर केलेला आहे तो. म्हणजे पदयात्रा पूर्ण केली, त्याची जी यात्रा होती ती यात्रा त्याने पूर्ण केलेली आहे. एक्सपेडिशन यात्रा असं आपण म्हणतो. तर ते त्याने पूर्ण केलेले आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे एक्सपेडिशन. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 6, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. Choose the correct alternative. Next, question number 7. Rita likes pav bhaji, vada pav, cake, but her dash dash dish is puri bhaji.
Rita likes pav bhaji, vada pav, cake, but her favorite, biggest, tasty, tiny dish is puri bhaji. तर आपल्याला इथं करेक्ट अल्टरनेटिव्ह इथं आपल्याला कोणता घ्यायचा आहे, कोणता बरोबर या ठिकाणी बसते आपण बघू. रीता लाईक्स पावभाजी, वडापाव, केक, बट हर फेवरेट, बिगेस्ट, बिगेस्ट असं नाही म्हणा, सर्वात मोठी, टेस्टी, स्वादिष्ट, टायनी, लहान. तर इथं आपल्याला फेवरेट हा करेक्ट वर्ड आहे. फेवरेट डिश इज पुरी भाजी. रीता लाईक्स पावभाजी, वडापाव, केक. म्हणजे तिला पावभाजी, वडापाव, केक आवडते, परंतु त्याची आवडती जी डिश आहे ती पुरी भाजी आहे. तिची आवड सर्वांमध्ये तिची आवडती जी डिश आहे ती पुरी भाजी आहे. त्यामुळे याचं करेक्ट क्वेश्चन नंबर 7चं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, फेवरेट, फेवराइट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. चूज द करेक्ट ऑप्शन विच डज नॉट हॅव प्रेफिक्स. तर हा सोपा प्रश्न आहे बघा. प्रेफिक्स आणि सफिक्स. प्रेफिक्स आपण शब्दाच्या अगोदर ग्रुप ऑफ लेटर म्हणजे शब्दांचा समूह, पूर्वप्रत्यय जोडतो त्याला प्रेफिक्स म्हणतो, आणि शेवटी जोडतो त्याला आपण सफिक्स म्हणतो. प्रेफिक्स, सफिक्स. तर इथं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलंय की चूज द करेक्ट ऑप्शन विच डज नॉट हॅव प्रेफिक्स. म्हणजे कोणत्या शब्दामध्ये खाली दिलेल्या 4 वर्ड मध्ये, 4 ऑप्शन मध्ये कोणत्या शब्दाच्या पूर्वी पूर्वप्रत्यय जोडलेला आहे, जोडलेलं नाही, डज नॉट हॅव प्रेफिक्स. तर इथं बघा डिसएग्री, इथं आपल्याला प्रेफिक्स जोडलेला आहे डिस. ऑप्शन नंबर 2 आहे डिस्टंट. नंतर ऑप्शन नंबर 3 आहे डिसअपियर. ऑप्शन नंबर 4 आहे डिश ऑनेस्ट. आता इथं डिस्टंट, डिस्टंट हा एकच शब्द आहे, त्याच्यामुळे इथे याला प्रेफिक्स जोडलेलं नाहीये. हा बेस रूट वर्ड आहे, मूळ शब्द आहे तो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन, करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 8, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. चूज द करेक्ट फ्रेज टू मेक meaningful sentence. The teacher said dash dash. The blackboard. The teacher said dash dash the blackboard. Write down all the sentences. The teacher said, look in the blackboard. Look into the blackboard. त्यानंतर पुढे आहे लुक फॉर द ब्लॅकबोर्ड, आणि लास्ट नंबर ऑप्शन आहे लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. म्हणजे लुकिंग हे बरोबर नाहीये. म्हणजे द टीचर सेड लुक इन म्हणजे ब्लॅकबोर्ड फळ्यामध्ये पहा असं म्हणत आहे आपण. त्यानंतर लुक इन टू च्या आतमध्ये असं पण म्हणत नाही आपण. लुक फॉर च्या साठी आणि लुक ॲट म्हणजे कडे, च्याकडे पहा असं आपण या अर्थाने लुक ॲट वापरतो. म्हणून इथं द टीचर सेड लुक ॲट द ब्लॅकबोर्ड म्हणजे शिक्षक म्हणाले फळ्याकडे पहा, लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. क्वेश्चन नंबर 9, correct answer is option number 4, look at. Next question number 10. Choose 2 correct alternatives which is
related with nature. Choose two correct alternatives which is related with nature. जे आपल्याला इथे काय करायचंय तर दोन अचूक पर्याय आपल्याला शोधायचे आहेत. विच इज रिलेटेड विथ नेचर, म्हणजे जे पर्याय आपल्याला निसर्गाशी संबंधित असतील. तर आपण बघू इथे ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन नंबर 1 मून, ऑप्शन नंबर 2 स्टार, ऑप्शन नंबर 3 ट्री आणि ऑप्शन नंबर 4 बर्ड. चंद्र, तारे, तारा, झाड आणि कळी, बर्ड. तर आपल्याला इथे दोन शब्द शोधायचे आहेत. हे पझल आहे, वर्ड पझल. त्याला ग्रीड शब्दजाळी, अक्षरजाळी असं पण आपण म्हणू शकतो. तर इथं बघा, एक शब्द आपल्याला इथे दाखवलेला आहे CSEA, परंतु आपल्याला आता इथे पहिले शब्द आहे मून. फर्स्ट वर्ड इज मून. तर इथं आपल्याला इथं मून शब्द दिसतोय बघा. एम वरच्या या जाळीमध्ये आपल्याला मून हा शब्द दिसतोय. MOON, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे. त्यानंतर स्टार, हा शब्द आपल्याला दिसत नाहीये इथे. त्यानंतर ट्री, शेवटच्या ओळीमध्ये उभ्या लाईन मध्ये आपल्याला ट्री हा शब्द दिसतोय. TREE, ट्री, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. बर्ड हा शब्द काय इथे नाही, म्हणजे क्वेश्चन नंबर 10 करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अँड ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 11. Choose the correct alternative from the following to complete crossword puzzle. आपल्याला इथे काय करायचंय, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल. म्हणजे आडवे आणि उभे आपल्याला इथे कोडे दिलेले आहे, शब्द कोडे. ते आपल्याला योग्य लेटर, प्रॉपर लेटर यूज करायचं आणि ते शब्द कोडे पूर्ण करायचे आहेत. तर आपण बघूया इथे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट क्रॉसवर्ड पझल. आता उभे शब्द आपल्याला तिथे भरायचे आहेत. उभा शब्द आपल्या लक्षात येईल FL, तिथे आपल्याला OWER, फ्लावर हा शब्द होईल. जर आपण तिथे ऑप्शन नंबर 1 घेतला, जर आपण घेतला तर तिथे काय होते बघूया आपण. ऑप्शन नंबर 1 मध्ये FLOWER, ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे O आणि E. तर नंतर आडवा शब्द आपण बघितला तर शावर, SHOWER, शावर असा शब्द होईल. आणि खाली जर ई शब्द आपण इथे जर लिहिला तर तो आडवा शब्द होईल FEAR, फिअर. जर आपण दुसरा ऑप्शन जर बघितलं तर काय होते बघूया, FLUA असं होतंय तिथे. UA तर म्हणजे मिनिंगफुल वर्ड होणार नाही दुसऱ्या ऑप्शन जर आपण घेतला तर. तिसरा ऑप्शन IG आहे, ते तिथे सुद्धा मिनिंगफुल वर्ड होणार नाही. आणि शेवटचं PB आहे, जर तिथं आपण P टाकलं तर
अर्थ मिनिंगफुल वर्ड्स होत नाहीत. त्यामुळे या क्वेश्चन नंबर 11चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे आपल्याला हे जे मिक्स दिलेले आहेत वर्ड्स, ते आपल्याला मिक्स वर्ड्स वापरून काय करायचं आहे, तर आपल्याला इथे करेक्ट सेंटेन्स आपल्याला मिनिंगफुल अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तर आपण बघूया. पहिलं वाक्य, रॉयल फिजिशियन wanted टू अपॉइंट अ महाराजा. तर आपण पहिलं वाक्य बघितलं. तर याच्यामध्ये आपल्याला हे वाक्य मिनिंगफुल नाही. हे वाक्य त्याच्यामध्ये सेंटेन्स 2 चं बघू. महाराजा wanted टू अपॉइंट रॉयल फिजिशियन. महाराजा अपॉइंटेड टू want a royal physician. रॉयल महाराजा wanted टू अपॉइंट अ फिजिशियन. म्हणजे हे तिसरं वाक्य, म्हणजे पहिलं वाक्य तर चुकीचंच आहे. दुसरं वाक्य या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे. तर बघूया आपण ते. महाराजा wanted जे महाराजा होते त्यांना एक असा रॉयल महाराजांना, जे महाराजा होते त्यांना एक प्रामाणिक असा एक फिजिशियन म्हणजे भौतिक शास्त्रज्ञ त्यांना हवा होता. अशा अर्थाने हे वाक्य, महाराजा अपॉइंटेड टू वॉन्ट अ रॉयल फिजिशियन, म्हणजे सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट या क्रमाने आपल्याला हे सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट या क्रमाने आपल्याला ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. महाराजा वॉन्टेड टू अपॉइंट अ रॉयल फिजिशियन, हे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. Complete the sentence using correct form of verb. Choose one correct option. If you study hard, you dash pass. तर आपल्याला इथे हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. इथे पहिलं हेल्पिंग वर्ब आहे आर, नंतर सेकंड आहे वुड, विल आणि शुड. तर आपल्याला इथे वाक्य काय आहे बघू आपण. इफ यू स्टडी हार्ड, जर तू खूप अभ्यास केला, जर तू खूप अभ्यास केला तर तू पास होशील. म्हणजे आपल्याला फ्युचर टेन्स, भविष्यकाळी हेल्पिंग वर्ब्स इथं वापरायचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला इफ यू स्टडी हार्ड यू विल पास असं हे करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन नंबर 3 विल. जर तू
खूप अभ्यास केला, कठोर अभ्यास केला तर तू पास होशील, या अर्थाने आपल्याला इथे विल हे हेल्पिंग व्हर्ब इथे यूज करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. You dash dash complete your studies, then go outside to play. इथं आपल्याला असे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब दिलेले आहेत. मस्ट, मे, कॅन आणि कुड. तर मस्ट म्हणजे काय असतं, कंपल्शन म्हणजे बंधनकारक म्हणून आपण मस्ट यूज करतो. मे हे रिक्वेस्ट साठी, कॅन हे पॉसिबिलिटी आणि कुड हे कॅन कुड करू शकणे या अर्थाने हे हेल्पिंग व्हर्ब यूज करतात. तर इथं आपल्याला वाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. यू डॅश डॅश कम्प्लीट युअर स्टडीज, देन गो आउटसाइड टू प्ले. यू कम्प्लीट युअर स्टडीज म्हणजे तू जर तुझा अभ्यास पूर्ण केला, म्हणजे तू तुझा अभ्यास पूर्ण कर आणि त्यानंतर बाहेर खेळायला जा. म्हणजे तू केलाच पाहिजे या अर्थाने बंधनकारक आहे. यू मस्ट कम्प्लीट युअर स्टडीज म्हणजे तू तुझा अभ्यास पूर्ण केलाच पाहिजे आणि त्यानंतर तू बाहेर खेळायला जा. या अर्थाने आपल्याला इथे मस्ट हे मॉडर्न ऑक्झिलरी व्हर्ब इथे करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 14, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Read the sentence and recognize its type. Choose the correct alternative. The doctor said, "Don't panic." The doctor said, "Don't panic." हे जे वाक्य आहे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? जसं आपल्याला माहिती आहे की साधं विधान असेल, फुल स्टॉप शेवटी येत असेल तर आपण त्याला स्टेटमेंट किंवा सिंपल सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क पंक्च्युएशन आहे, त्यामध्ये एक्सक्लेमेशन मार्क जर वाक्याच्या शेवटी आलं तर आपण त्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. त्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये या वाक्यामध्ये काय असतं तर तिथे काहीतरी सूचना किंवा आज्ञा केलेली असते. तर आज्ञार्थक वाक्य आपण त्याला म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क हे चिन्ह वापरलेलं असतं. त्यामुळे हे जर वाक्य आपण बघितलं तर हे वाक्य द डॉक्टर सेड डोंट पॅनिक. डॉक्टर म्हणाले डू नॉट पॅनिक म्हणजे जास्त दुःखी होऊ नका. तर त्यांनी त्यांना आज्ञा केलेली आहे. त्यामुळे हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. द डॉक्टर सेड डोंट पॅनिक हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 15चं करेक्ट आन्सर आहे इम्परेटिव्ह म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. Question number 16. Find out the number of pronouns in the following sentence. We had a brainstorming session. He spoke to us about it. तर हे जे सेंटेन्स दिलं आहे या सेंटेन्स मध्ये आपल्याला
टोटल एकूण किती सर्वनामे आलेले आहेत, वापरलेले आहेत, हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण बघूया या सेंटेन्स मध्ये एकूण टोटल प्रोनाउन्स किती आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला आहे वी, म्हणजे हे पहिलं प्रोनाउन आहे. त्यानंतर आहे दुसरं प्रोनाउन आहे ही. त्यानंतर तिसरं प्रोनाउन आहे अस, आणि शेवटचं प्रोनाउन आहे इट. तर अशा पद्धतीने या सेंटेन्स मध्ये एकूण टोटल जे प्रोनाउन आहेत ते टोटल 4 प्रोनाउन आहेत. वी, त्यानंतर ही, अस आणि इट. त्यामुळे आता इथं 0, 3, 1 ऑप्शन मध्ये 0, ऑप्शन 2 मध्ये 3, ऑप्शन 3 मध्ये 1 आणि ऑप्शन 4 मध्ये 4 आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 16 करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4, आणि टोटल प्रोनाउन आहेत 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. Pick out the number of adjectives in the following sentence. खालील वाक्यामध्ये किती विशेषण आलेले आहेत. The king was angry, but he tried to calm himself. The king was angry. राजाला राग आला होता, परंतु त्याने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. तर या वाक्यामध्ये आपल्याला जे ऍडजेक्टिव्ह आहेत, विशेषण आहे, ते किती विशेषण आलेले आहेत ते शोधायचं आहे. तर बघूया आपण. द किंग वॉज अँग्री. तर पहिलं विशेषण आहे अँग्री. द किंग वॉज अँग्री बट ही ट्राईड टू काल्म. दुसरं सेकंड जे ऑब्जेक्ट आहे ते काल्म. आणि असे 2 ऍडजेक्टिव्ह या वाक्यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे या क्वेश्चन नंबर 17 करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2 आणि 2 ऍडजेक्टिव्ह्स. Next question. Choose the correct alternative of the passive voice. तर आपल्याला इथे चेंज द व्हॉइसचा प्रश्न आलेला आहे. प्रयोग बदला. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर हे वाक्य आपण बघू अगोदर. द पोर्टर ओपन द डोअर. द पोर्टर ओपन द डोअर म्हणजे हे जे वाक्य आहे हे भूतकाळात दिलेलं आहे. तर भूतकाळातील वाक्य आपण त्यासाठी हेल्पिंग वर्ब यूज करतो. त्याचा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार आपण त्याची रचना करतो. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण कर्त्याने वाक्याची सुरुवात करतो. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण कर्माने वाक्याची सुरुवात करतो. मग इथं दिले बघा, द डोअर ऑप्शन नंबर 1 मध्ये द डोअर, 2 मध्ये द डोअर आणि 4 मध्ये सुद्धा द डोअर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी कॅन्सल झाला. आता पुढे बघू आपण. इथे ओपन आलेलं आहे त्याच्यामुळे ओपन आलेले असल्यामुळे आपल्याला इथे जो टेन्स म्हणजे हेल्पिंग वर्ब आहे ते भूतकाळी हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. आणि डोअर हे सिंग्युलर आहे त्यामुळे आपल्याला इथे वेअर न घेता वॉज घ्यावा लागेल. मग आता आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये द डोअर इथं काही हेल्पिंग वर्बच दिलेलं नाही, म्हणजे पहिलं वाक्य काही बरोबर नाहीये.
त्यानंतर सेकंड सेंटेन्स जे आहेत तिथे इज दिलेलं आहे हेल्पिंग वर्ब, त्यामुळे दुसरं पण वाक्य बरोबर नाहीये. त्यानंतर तिसरं वाक्य जे आहे, द पोर्टर वॉज ओपन द डोअर, हे थोडस बरोबर आहे, परंतु इथं बाय शब्द आपण वापरतो. जो फॉर्म्युला किंवा जे सूत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हचं पॅशिव्ह करताना बाय शब्द आपण वापरतो. सुरुवातीला आपण ऍक्टिव्हचं पॅशिव्ह करताना ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट प्लस सब्जेक्ट असं वापरतो. त्यामुळे इथे ऍक्टिव्हचं पॅशिव्ह करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. द डोअर वॉज ओपन बाय द पोर्टर. Question number 18, correct option number 4. Next question number 19, choose correct alternative. The teacher said, look at every plant, every creeper. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचं हे एक्झाम्पल आहे. तर इथं द टीचर सेडच्या ऐवजी इथं आपल्याला होणार आहे द टीचर टोल्ड, आणि हे द टीचर सेड लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, आज्ञार्थक वाक्य. तर आज्ञार्थक वाक्यासाठी आपण कनेक्टिंग वर्ड जो आहे तो टू घेतो आणि टेन्स चेंज म्हणजे जे वर्ब आहे ते भूतकाळी घेतो. तर पहिलं वाक्य बघूया आपण इथे, द टीचर टोल्ड टू लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर. इथे लुक पाहिजे होतं, लुकेट. त्यानंतर टीचर टोल्ड दॅटने आपण जोडत नाही, तर आपण टू ने जोडतो. द टीचर टोल्ड टू लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर, हे तिसरं वाक्य. त्यानंतर शेवटचं वाक्य, द टीचर आस्क्ड हे आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये घेतो. त्यामुळे याचं डायरेक्ट स्पीच करेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, द टीचर टोल्ड टू लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी क्रीपर. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला काळामध्ये टेन्स चेंज होतो. त्यानंतर कनेक्टिंग वर्ड आपण घेतो, त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब घेतो, विरामचिन्ह जे पंक्च्युएशन आहे ते रिमूव्ह करतो. सेडचं टोल्ड होतं. वाक्याच्या प्रकारानुसार वाक्याचे जे 4 प्रकार आहेत, असर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर लेटने सुरू होणारे वाक्याची सुद्धा वेगळ्या नाही, चेंज व्हायचं आहे तो भाग आहे, पण इथं आपल्याला वेगवेगळे बदल जे आहेत, प्रोनाउन चेंज होतात, टेन्स काळ बदलतो. तर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्या जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव वाक्याच्या प्रकारानुसार आपल्याला करावा लागेल. तर त्याचे जे चार्ट असतात छोटे छोटे, वेळेनुसार बदल होतो. तर असे वेगवेगळे बदल, त्याचे छोटे छोटे तक्ते आपल्याला जर पाठ असतील किंवा त्याचा अभ्यास असेल, तर आपल्याला वाक्याच्या प्रकारानुसार डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच अचूक करता येतो. तर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रामरचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. तर अशा पद्धतीचा हा 19 नंबरचा क्वेश्चन आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर
3. Choose one incorrect alternative from the given option. तरी डिग्रीचा भाग आहे तरतम भाव, दर्जा किंवा भाव आपण त्याला म्हणतो. डिग्रीचे जे प्रकार आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. हे जे ऍडजेक्टिव्ह असतात, विशेषण, त्या विशेषणांची डिग्री आपण त्याचे जे वाक्य आहेत ते आपल्याला बनवायचे असतात किंवा ते कोणत्या डिग्रीचं वाक्य हे ओळखायचं असतं. इथं आपल्याला डिग्रीची 3 रूपे दिलेली आहेत: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर पहिलं शब्द, पहिलं ऑप्शन आहे गुड, बेटर, बेस्ट. हे बरोबर ऑप्शन आहे. त्यानंतर लेट, लॅटर, लेटेस्ट, लेट, लॅटर, लेटेस्ट, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर टॉल, टॉलर, मोर टॉल, मोस्ट टॉल असं दिलंय. त्यानंतर थिन, थिनर, थिनेस्ट. तरी इथं सुद्धा आपल्याला 3 नंबरचं जे ऑप्शन आहे तिथं आपल्याला टॉल, टॉलर, टॉलेस्ट असं पाहिजे होतं. जसे की बॅड, ओर्स आणि ओस्ट असं येतं. म्हणजे काही डिग्रीची जी रूपे आहेत ती इरेग्युलर असतात, अनियमित रूपे. त्यानंतर काही जी मोठी शब्द आहेत ते त्याच्यामध्ये समजा ब्युटिफुल असेल तर आपण तिथं मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल असं करतो. त्यानुसार इथे तिसरं ऑप्शन दिले टॉल, मोर टॉल, मोस्ट टॉल, परंतु ते तसं न लिहिता ते टॉल, टॉलर, टॉलेस्ट असं म्हणजे असं बरोबर आहे. इथं 3 नंबरचं ऑप्शन चुकीचं दिलेलं आहे आणि आपल्याला इनकरेक्ट सांगितलं. त्यामुळे क्वेश्चन नंबर 20 चं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. इथे सगळ्यात महत्वाचं इनकरेक्ट विचारलंय का करेक्ट विचारलंय हे आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचल्या म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नीतू गॉट फर्स्ट प्राइज इन कॉम्पिटिशन, हर मदर सेड ग्रेट वर्क. शॉर्ट मेसेजचा हा भाग आहे. तर यामध्ये होमोफोन्स सुद्धा आपण म्हणतो त्याला. तर ग्रेट, GR8 असं दिलंय. त्या शॉर्ट मेसेजला आपल्याला करेक्ट वर्ड, करेक्ट ऑप्शन इथे शोधायचं आहे. ऑप्शन नंबर 1 ग्रेट, दुसरं ऑप्शन नंबर 2 ग्रीट, ग्रेट आणि ग्रेट. म्हणजे त्याचा जो उच्चार आहे जरी समान होत असला तरी आपल्याला त्याच्याशी रिलेटेड वर्ड कोणता आहे हे आपल्याला इथे शोधायचं आहे. तर ती काय, नीतूने जेव्हा स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले तेव्हा तिची आई तिला म्हणाली खूप चांगले काम किंवा महान काम. या अर्थाने इथे आपल्याला ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ग्रेट या शब्दाचा अर्थ महान असा होतो, त्यामुळे तिला ग्रेट वर्क म्हणजे ग्रेट हा शब्द तिला वापरायचा होता, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 22, रीड द मेल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. द नंबर 11 इज रिलेटेड टू. तर आपल्याला ही जे मेल दिसतोय याच्यामध्ये काय दिले, तर 11 हा ही जी संख्या आहे नंबर, तर ती कशाशी संबंधित आहे. द नंबर 11 इज रिलेटेड
रिलेटेड टू डॅश डॅश. तर डेट आहे, तारीख, फॉन्ट साईज म्हणजे अक्षरांचा आकार, नंबर ऑफ मेल्स, मेलची संख्या आणि वेळ. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं हे जे होम पेज आहे कॉम्प्युटरचं, त्या होम पेज वरती आपल्याला इथे जे बी दिसतो ते डार्क बी, तो बोल्ड म्हणतो त्याला, आय दिसते ते इटॅलिक आणि यू दिसते ते अंडरलाईन असतं. असे हे सगळे आयकॉन इथे दिलेले आहेत. तर इथे एलिव्हन दिले, हे आपण काय कशासाठी वापरतो, तर ते अक्षरांचा आकार वाढवण्यासाठी वापरतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, फॉन्ट साईज. फॉन्ट साईज हे करेक्ट आन्सर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 22, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. रीड द वेबसाईट अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही वेबसाईट आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यातून आपल्याला दोन ऑप्शन या ठिकाणी शोधायचे आहेत. which days are not mentioned in the website? Choose two alternatives. तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त कोणत्या नॉट मेन्शन म्हणजे कोणत्या दिवसाचा उल्लेख वरील वेबसाईटमध्ये आलेला नाही. तर रिपब्लिक डे, इंडिपेंडन्स डे, इन्व्हायरमेंट आणि इन्व्हायरमेंट डे, सोशल जस्टिस डे. सोशल जस्टिस डे तर इन्व्हायरमेंट डे आहे आणि सोशल जस्टिस डे आहे इंटरनॅशनल योगा डे, साने गुरुजी स्मृती दिन. तर या ठिकाणी हे दोन दिवस जे आहेत, रिपब्लिक डे आणि इंडिपेंडन्स डे, यांचा काही उल्लेख इथे आलेला नाही. तर अशा पद्धतीने हा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 and 3. क्वेश्चन नंबर 23, ऑप्शन नंबर 1 and 3 is correct answer. Next question number 24. If the clock shows the time 10 past 5, which watch shows if the clock shows the time 10 past 5, जर घड्याळ 10 वाजून पास्ट 5, 5 वाजून 10 मिनिटे, टाइम 10 past 5. म्हणजे 5 वाजून 10 मिनिटे कोणत्या घड्याळात आपल्याला दिसत आहेत. वॉच शोज द राईट टाइम. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर फर्स्ट वॉच, पहिल्या घड्याळामध्ये आपल्याला 10 मिनिटे झालेले दिसत आहेत आणि जो आवर हँड म्हणजे जो तास काटा आहे तो 5 वर दिसत आहे. त्यानंतर सेकंड जे वॉच आहे, दुसरं घड्याळ, याच्यामध्ये आपल्याला जो आवर हँड आहे म्हणजे तास काटा 5च्या थोडा पुढं आहे.
आणि जो मिनिट काटा आहे तो 6च्या थोडं थोडा महाग आहे. मग आपल्याला इथं पाहिजे 5 वाजून 5 वाजून 10 मिनिटे झालेले घड्याळ आपल्याला शोधायचं आहे. आणि 4 नंबरचं जे घड्याळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला 10 म्हणजे त्याच्यामध्ये 10 वाजलेले आहेत म्हणजे 10 पास्ट 10 वाजलेले आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये. 5:30 आहे 2 मध्ये 5:30. त्यानंतर इकडे 1 नंबरचं जे वॉच आहे त्याच्यामध्ये आपल्याला 10:05 1 नंबर मध्ये आहे असं वाटते. परंतु 3 नंबर मध्ये पण आपल्याला 3 नंबर जर आपण बघितलं तर ते 10 मिनिटाच्या पुढे गेलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 24. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. Next question, question number 25. Read the following news and answer the questions by choosing the correct option. PV सिंधूचा हा बातमी आहे. या बातमीवर आधारित एकच प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे. Complete the sentence by choosing the correct word. PV Sindhu, Sakshi Malik, Gopi Chand and Mandeep Singh was awarded by dash dash. Mumbai government, Assam government, कर्नाटका गव्हर्नमेंट, दिल्ली गव्हर्नमेंट. तर इथं आपण याचं उत्तर बघू पॅसेज मध्ये. PV सिंधू, साक्षी मलिक, फेलिसिटेड बाय दिल्ली गव्हर्नमेंट, न्यू दिल्ली amidst an auditorium full of star-struck स्टुडंट्स. तर इथं आपल्याला दिल्ली गव्हर्नमेंट इथं वरती पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर आपल्याला इथे दिसत आहे. तर क्वेश्चन नंबर 25. लास्ट क्वेश्चन. करेक्ट ऑप्शन नंबर 4. दिल्ली गव्हर्नमेंट. 25 क्वेश्चन जो आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. तर अशा पद्धतीने आपण 25 क्वेश्चन यातील सोडवलेले आहेत. याच्यामध्ये 24 मध्ये थोडं कन्फ्यूज वाटते. तर अशा पद्धतीने हे 25 प्रश्न आपण सोडवलेले आहेत, समजून घेतलेले आहेत. आता पुढच्या उद्या आपण क्वेश्चन जे आहे क्वेश्चन पेपर ही 2024 ची पाहणार आहोत. आतापर्यंत आपल्या एकूण प्रश्नपत्रिका 19, 20, 19, 20, 21, 22, 23 आणि 25 या झालेल्या आहेत. उद्या आपण क्वेश्चन पेपर 2024 ची क्वेश्चन पेपर आपण घेणार आहोत.
तर आपण अशा पद्धतीने इथे थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.